सुपरपोजिशन ऑफ वेव्स त्याचे प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम बघा. ए सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिव्हन बाय. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह SHP वेव्ह त्याचं इक्वेशन असं दिलेलं आहे. इन SI युनिट सांगितले आणि या इक्वेशन वरून एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि स्पीड हे सगळं फाइंड आउट करायचं आहे. मग डायरेक्ट आपण इक्वेशन लिहून घेऊया. फार काय विशेष असं काही त्याच्यामध्ये नाहीये. y इक्वल टू 0.1 साइन 4 पाय इंटू ब्रॅकेट 50t मायनस 0.1 x हे इक्वेशन दिलेलं आहे. एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि स्पीड हे सगळं फाइंड आउट करायचं. याला काय करूया, पहिल्यांदा आपल्याला आपलं स्टँडर्ड इक्वेशन माहिती असू दे काय आहे. आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे y इक्वल टू a साइन 2 पाय इंटू ब्रॅकेट टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅमडा हे इक्वेशन आहे. मग या पद्धतीनं इथं सगळे अरेंजमेंट करायची. काय काय लागणार आहे बघा. हे 0.1 आहे असंच. साइन 4 पायचं 2 पाय एवढंच फक्त इथं ठेवतोय. उरलेल्या 2 न आत मल्टिप्लाय करून 2 न आत मल्टिप्लाय केलं तर इथं येणार 100t मायनस इथं पण 2 न मल्टिप्लाय करून घ्या 0.2x हे असेल. बघा लक्षात येते का. आणि आता फक्त हे या इक्वेशन बरोबर कंबाईन करा. परत एकदा बघा काय केलंय. 4 पाय पैकी 2 पाय इथं ठेवले. मग याच्यातले 2 शिल्लक राहणार. 2 न 50 ला मल्टिप्लाय केलं 100 येणार. 2 न 0.1 ला मल्टिप्लाय केलं 0.2x येणार. कम्पेअरिंग विथ, आता हे इक्वेशन लिहून घेतोय. y इक्वल टू a साइन 2 पाय